एकदंत चतुर्भुज आनंद कारण, एकदंत चतुर्भुज आनंद कारण, और गले सोहात मुक्त माल गणपत विघ्न हरण, गजानन गणपत विघ्न हरण। चंचल शशि प्रभु स्तुति करत है, चंचल शशि प्रभु स्तुति करत है, कृपावंत बुद्धि विशाल गणपत विघ्न हरण, विघ्न हरण, विघ्न हरण गजानन। वाह, उत्तम, स्वर्गीय, नेहमीप्रमाणेच. मित्रांनो, M2G2च्या गणपती स्पेशल भागाची जशी मंगल आणि सुस्वर सुरुवात व्हायला हवी होती तशी ती झालेली आहे. हा स्वर आपल्याला सुपरिचित आहे, तो सुप्रसिद्धही आहे. स्वागत करूया ज्येष्ठ आणि व्यासंगी गायिका आशा खाडीलकर यांचं. मित्रांनो, श्री गणेशाच्या आगमनानंतर वातावरणात सगळीकडेच गणपतीच्या आरत्या आणि गाणी कानावर पडत असतात. श्री गणेशाचं स्थान सर्वच कलांमध्ये फार मोठं आहे. पारंपरिक आणि आधुनिक कलांचा तो देव आहे. त्यामुळे अनेक वर्षांचा ज्याला इतिहास आहे अशा शास्त्रीय संगीताच्या बंदिशींमध्येही गणेश वंदना आली असेलच. अनेक मोठ्या गायकांनी अशा बंदिशी रचलेल्या आहेत. तसंच संत साहित्यातही गणेशावर अनेक रचना सापडतात. याचाच आस्वाद घेण्यासाठी आपण आशाताईंना खास निमंत्रण दिलेलं आहे. आत्ता तुम्ही जी बंदिश पेश केलीत, हो, ती कुणाची होती आणि तो म्हणजे ती बांधण्याचा साधारण काळ कुठला होता? काळाच्या बाबतीत मला नक्की माहीत नाही आहे. बरं. पण ती बंदिश मात्र आपल्याला माहिती आहे की जसं संतांच्या अभंगामध्ये शेवटच्या ओळीमध्ये मुद्रिका असते, म्हणजे ज्या संतांनी ती रचलेली आहे त्या संताचं नाव त्याच्यामध्ये गुंफलेलं असतं. बरोबर. तसं या बंदिशीमध्ये चंचल शशिप्रभू स्तुती करत आहे, म्हणजे ही बंदिश शशिप्रभू
या रचनाकाराची किंवा वाग्यकाराची आहे. अशा बंदिशी सर्व म्हणजे घराण्यांमध्ये सापडतात का अशा प्रकारच्या? काय सांगू का, आपल्याकडे निरनिराळ्या वाग्यकारांनी किंवा घराण्यांमधल्या ज्या बंदिश आहेत तर त्याच्यामध्ये इतर देवतांच्यावरती बंदिश खूप आढळतात. शंकरावरती आहेत किंवा दुर्गा मातेवरती आहेत. अशा रचना खूप आढळतात. पण गणपतीच्या रचना तशा जरा अभावाने आढळतात. पण ही जी बंदिश आत्ता मी गायली ती मात्र पारंपरिक आहे. दुसरी एक मला ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं वाचन करत असताना लक्षात आलं की तानसेनाने सुद्धा एक रचना ह्याच्यावरती लिहिलेली आहे. आणि आपल्याला क्लासमध्ये म्हणजे तुम्ही किंवा आम्ही शिकताना भूपरागातली जी बंदिश शिकवली जाते की मंगलमय जय वाणी गजानन बिचरहु नित भक्तन हृदकानन, तर ही बंदिश सुद्धा पहा की त्या काळी ही गणपतीलाच वाहिलेली. म्हणजे त्या गणपतीचं महत्त्व हे सगळ्यांना आहेच या देशामध्ये. खरं म्हणशील तर सांगू का, जिथे जिथे माणूस आहे त्या माणसाला गणपतीचं महत्त्व कळलेलं आहे. कारण ती बुद्धी देवता आहे, शक्ती देवता आहे. पण आता काय सादर करणार आहात तुम्ही? तुलसीदासांची जी रचना तर ती बंदिश रूपानं निरनिराळ्या रागातून निरनिराळ्या घराण्यातून गायली गेलेली आहे. म्हणून या बंदिशीचं वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून मी तीच आज कलावती रागामध्ये आपल्यापुढे सादर करणार. गाइए गणपति जगवंदन, गाइए गणपति जगवंदन, गाइए गणपति, गाइए गणपति जगवंदन, शंकर सुवन भवानी नंदन, शंकर सुवन सुवन, शंकर सुवन भवानी नंदन, गाइए गणपति जगवंदन. मोदक प्रिय मुद मंगलदाता, मोदक प्रिय मुद मंगलदाता, विद्यावारिधि बुद्धि विधाता, विद्यावारिधि बुद्धि विधाता, गाइए गणपति जगवंदन, गाइए मांगत तुलसीदास कर जोरे, मांगत तुलसीदास कर जोरे, वसहि राम सिय मानस मोरे, गाइए गणपति जगवंदन, गाइए गाइए गाइए. मित्रांनो, आपल्या वेद वाङ्मयातही मोठमोठे ऋषीमुनी प्रथम गणपतीला शरण गेलेले आहेत. जसं आपण अथर्व शीर्ष म्हणतो त्यात संपूर्णपणे गणेशाला समर्पणाचा भाग असतो. अशातही असे काही अजून उल्लेख आहेत का? हो, निश्चितच. काय माहिती का की आपलं वेदवाङ्मय आहे त्या काळामध्ये निसर्गाशी निगडीत अशा देवतांचं पूजन केलं जायचं. की जसं पंचमहाभूत, वरुण देवता, इंद्रदेवता, अग्निदेवता. पण त्याच्यानंतर अनेक काळानंतर म्हणजे बराच काळ गेल्यानंतर आपल्याकडची उपनिषदं किंवा अगदी महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाभारत लिहिलं गेलं व्यासांच्याकडं. आणि आज सांगायला आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे की हे व्यासाने लिहिलेलं महाभारत गणपतीने लिहून घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर जेव्हा पुराण कालांमध्ये ॲक्च्युली आत्ता ज्या देवता आपल्याला दिसतात की लक्ष्मी, सरस्वती, शंकर, या देवतांचं पूजन हे पुराण कालामध्ये सुरू झालं.
आणि त्याच्याबरोबर जी पुराणं लिहिली गेली त्याच्यामध्ये मुद्गल पुराण आणि गणेश पुराण ही जी 2 पुराणं आहेत त्याच्यामध्ये विशेषत्वानं गणेशाचाच उल्लेख आहे. आणि मग शंकराचार्यांच्या ज्या रचना आपल्याला दिसतात त्याच्यामध्ये तर काय तुला सांगू, प्रत्येक शंकराचार्यांची रचना ही अत्यंत सुमधुर, अनुप्रासयुक्त आणि ज्याच्यामध्ये मला असं जाणवतं नेहमी की शब्दब्रह्म, स्वरब्रह्म आणि नादब्रह्म या तिन्हीचा साक्षात्कार त्याच्यात होतो. त्याचं कारण म्हणजे शंकराचार्यांच्या रचनांमध्ये एक नाद माधुर्य आहे, नाद लालित्य खरंय की ती गाता गाताच आपल्याला त्यातलं इंटरनल जी लय आहे ती कळत जाते. आता तुम्ही इतके उल्लेख सांगितलेत, आता त्याचं नाद स्वरूप एखाद्याचं समोर येऊ दे. अगदी जरूर. वर्षाते मला असं वाटतं की आज शंकराचार्यांचीच एक रचना गणेशावरती लिहिलेली ती आज मी आपल्याला ऐकवते. ओके. मुदाकरात् मोदकं सदा विमुक्तिसाधकं मुदाकरात् मोदकं सदा विमुक्तिसाधकं कलाधरावतंसकं विलासि लोकरञ्जकम् अनायकैकनायकं विनाशिते भदैत्यकम् अनायकैकनायकं विनाशिते भदैत्यकं नताशुभाशुनाशकं नमामि तं विनायकं नताशुभाशुनाशकं नमामि तं विनायकं सुरेश्वरं निधीश्वरं गजेश्वरं गणेश्वरं महेश्वरं तमाश्रये परात्परं निरन्तरं कृपाकरं क्षमाकरं कृपाकरं क्षमाकरं मुदाकरं यशस्करं मनस्वरं नमस्कृतां नमस्करोमि भास्वरं हृदन्तरे निरन्तरं वसन्तमेव योगिनां तमेव दन्तमेव तं विचिन्तयामि सन्ततं महागणेश पञ्चरत्न मादरेण योन्वहं महागणेश पञ्चरत्न मादरेण योन्वहं प्रगायति प्रभातके हृदि स्मरन् गणेश्वरं हृदि स्मरन् गणेश्वरं हृदि स्मरन् गणेश्वरम् ॐ गं गणपतये नमः. ॐ गं गणपतये नमः. ॐ गं गणपतये नमः. वाह, तुम्ही आम्हाला जो आनंद दिलात तो अगदी शब्दांच्या पलीकडचा होता. मुळात तुमचं निरूपणच इतकं आल्हाददायक होतं, इतकं सुस्पष्ट स्वच्छ स्वरात तुम्ही गायलात. आणि तुम्ही म्हणालात तसं शंकराचार्यांच्या रचना खरोखरच अंतःकरणातून आलेल्या आहेत. खरंच. आशाताई, आपण बघतो की सार्वजनिक गणेशोत्सवात सगळेच जण जातीपातींना न जुमानता समूहाने हा सण उत्सव साजरा करतात. आणि जो उत्साह घराघरात असतो तोच सर्व गणेश मंडळात असतो, छोट्या मोठ्या. तर अशा प्रकारचा जो सहभाग आहे लोकांचा तो संगीतातून कसा प्रतीत झाला आहे? तो संगीतातनं म्हणजे असा आहे की गणपतीचं पूजन हे कुठं होत नाही, ते खरं. श्रीमंतापासून गरिबापर्यंत होतं. कुठल्याही भारतातल्या कुठल्याही भाषेतला माणूस गणपती पूजन करतोच. भारतातच काय, इवन भारताबाहेर काही देश असे आहेत की तिथे सुद्धा गणपतीचं पूजन केलं जातं. महाराष्ट्रामध्ये स्पेशली लोकमान्य टिळकांनी गणपती उत्सव सुरू केला. तोच मुळी सामाजिक दृष्टिकोन ठेवून की सगळ्यांनी एकत्र यावं, आपले एकमेकांचे विचार आदान प्रदान त्यातनं व्हावं आणि नवीन चळवळ काहीतरी व्हावी, नवीन काहीतरी कॉन्सेप्ट जन्माला यावे, त्यातून नवीन काही कार्यक्रम बसावेत. नुसतंच कार्यक्रम नव्हे तर समाजसेवेच्या दृष्टिकोनातनं सुद्धा त्यातनं कार्यक्रम निर्माण व्हावे अशी त्यांची दृष्टिकोन होता. तर ह्या सगळ्यामध्ये संत पंत आणि अगदी शाहिरी लोकांपर्यंत म्हणजे लोकसंगीत ज्याला
खरं म्हणशील तर लोकसंगीत हा संगीताचा पायाच आहे, त्यामुळे आपण त्याला टाळूच शकत नाही. आणि लोकसंगीतातल्या शाहिरांनी प्रत्येक वेळेला आपल्या खेळाची सुरुवात ही गणगवळणीने ते करायचे. हो. आणि त्या गणामधला जो गण आहे तो गण म्हणजे गणपतीला केलेली वंदना. हे त्याचं वैशिष्ट्य आहे त्या लोकसंगीतातलं. आणि त्याचा बाजच वेगळा असं, म्हणजे ज्याला एक मोकळ्या मैदानात जाऊन गाण्याची ती कला आहे. हो. तर अशा पद्धतीचा गण प्रत्येक गणगवळण जेव्हा सादर केली जायची त्याच्यामधला एक गण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, अगदी परिचित आहे. त्याचा मुखडा आहे बघ. शुभ मंगल चरणी गण नाचला, शुभ मंगल चरणी गण नाचला, नाचला कसा तरी पाहू चला, शुभ मंगल चरणी गण नाचला. असं त्याचं उत्फुल्ल स्वरूप आहे. अगदी आणि परिचित आहे. अशा ह्या लोकसंगीताच्या बाजानं आपले पुण्याचे जयंत भिडे नावाचे एक कवी आहेत. बर. त्यांनी इतकं अप्रतिम एक काव्य लिहिलेलं आहे याच्यावरती आणि तितकी सुंदर चाल. लोकसंगीतातले बादशाह ज्याला म्हणता येईल, आज ते आपल्यामध्ये नाहीत, पण कैलासवासी केशवराव बडगे ह्यांनी त्या लोकसंगीताच्या बाजांनी त्याला अशी काय अप्रतिम चाल दिलेली आहे. आणि तेच लोकसंगीत आणि तोच गण आज मी निवडला या कार्यक्रमासाठी. आणि तो गण आपण दत्ता मेस्त्रीकडनं आज ऐकायचा आहे. गणपती गजवदना गौरीचा नंदना, हे गणपती गजवदना गौरीचा नंदना, सुख नांदते सदना करिता आराधना, सुख नांदते सदना करिता आराधना. गणपती गजवदना गौरीचा नंदना, हे गणपती गजवदना गौरीचा नंदना. रंगी नाचता गणपती गणपती, रंगी नाचता गणपती गणपती. रंगी नाचता गणपती गणपती, रुणझुणू घागऱ्या वाजती वाजती, रुणझुणू घागऱ्या वाजती वाजती. स्वर सात येती पूजनानी गणपती गजवदना गौरीचा नंदना, हे गणपती गजवदना गौरीचा नंदना. व्यास बुद्धि कटी में खला, व्यास बुद्धि कटी में खला, रेखिव त्यात पदर रेखिला, रेखिव त्यात पदर रेखिला. रिद्धी सिद्धी करी वंदना नि गणपती गजवदना गौरीचा नंदना, हे गणपती गजवदना गौरीचा नंदना, हे गणपती गजवदना गौरीचा नंदना. मित्रांनो, आपल्याकडे सर्व देवतांची स्तुती पहिल्यापासून स्तोत्र रूपात होत आली आहे. पण संतांनी समाजातील सर्वांना समजेल अशा भाषेत आपल्या प्रवचनातून लिखाणातून जी गणेश स्तुती केली आहे त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे समर्थ रामदासांनी रचलेली गणपतीची आरती, जी आजही प्रत्येकाच्या मुखात असते. सुख करता दुःख हरता. अशातही अजूनही अशी काही उदाहरणं आहेत का? हां, उदाहरणं म्हणजे आपल्याकडे मराठी वाङ्मयामध्ये मराठी संत आणि हिंदी संत या दोघांनीही गणपतीवरती भरपूर रचना केलेल्या आहेत. अगदी ज्ञानेश्वरांपासून आपण सुरुवात केली मराठी संतांमध्ये, तर ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, रामदास या सर्व लोकांनी रचना केलेल्या आहेत. हिंदी संतांमध्ये तुलसीदास आहेत. हो. त्यानंतर एक रामकवी म्हणून होऊन गेले आणि त्यांची तर रचना इतकी गंमतशीर आहे, म्हणजे ते वाचनात आलं म्हणून सांगते की त्या रचनेमध्ये मराठीतली जी मुळाक्षर आहेत ती सगळी मुळाक्षरं प्रत्येक ओळीच्या सुरुवातीला ओळीनं आलेली आहेत.
अशी त्यांनी एक रचना केली. अच्छा. तर इतकी गमती जमती आहेत. नंतर एक मोरेश्वर कृतम एक आरती आहे. बरं. त्या आरतीमध्ये सुद्धा सूर आणि नाद या दोन्हीचं इतकं सुंदर वर्णन आहे त्या गणपतीच्या आरतीमध्ये. कारण गणपतीला नृत्य गायन अत्यंत प्रिय, त्यामुळं त्याचं महत्त्व आहे. तुम्ही ज्या अनौपचारिक अशा शैलीमध्ये सगळ्या गोष्टी आम्हाला समजावून सांगितल्या, त्याचं निरूपण केलं, हे खरोखर अवर्णनीय होतं. नाही, मी निरूपक वगैरे काही नाही आहे, पण प्रयत्न केला. पण तो प्रयत्न म्हणजे इतका स्तुत्य होता आणि फारच म्हणजे तुमची शैली फार सुंदर आहे. तुमचा व्यासंगच सगळं बोलतो आहे, काही प्रश्नच नाही त्याबद्दल. तो गणपती तुम्हाला सुख शांती आणि आरोग्य देवो अशी प्रार्थना करते. मी पण सगळ्या आपल्या रसिकांना नमस्कार करते, शुभेच्छा देते गणपतीच्या. आणि या रामदासांच्या भजनांनी आपण कार्यक्रमाची सांगता करूया. गणपती गणराज धुंडीराज महाराज, गणपती गणराज धुंडीराज महाराज, गणपती गणराज धुंडीराज महाराज. चिंतामणी मोरेश्वर, चिंतामणी मोरेश्वर, याविन नाही काज, गणपती गणराज धुंडीराज महाराज, गणपती गणराज. अकार उकार मकार, तुझी शुंडा अनिवार, अकार उकार मकार, तुझी शुंडा अनिवार. ब्रह्मा विष्णू महेश, हे तरी तुझेच